येत होती. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्र्यू मॅनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मी. आणि याच्यामुळे कुत्र्यांचे बघा काय ॲक्शन होती. कुत्र्यांना असं वाटलं की ते खूप एक्साइटमेंट दाखवत होते. कुत्रे एक्साइटमेंट म्हणजे खूप उत्सुकता त्यांची दिसत होती. कशासाठी दिसत होती? टू द मॅनीफोल्ड मीन्स मोर अँड मोर. ठीक आहे, ते तिथं जास्त अधिक कुत्रे तिथं जमू लागले. ॲट द प्रॉस्पेक्ट मीन्स फ्युचर बेनिफिट. त्यांना त्याच्यामध्ये काय दिसत होतं? फ्युचर बेनिफिट. काय फ्युचर बेनिफिट दिसत होतं? तर अ गुड किल अँड मील. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आता हे जर वानराचं पिलू मेलं तर आपल्याला काय होईल? ते एक मील म्हणजे जेवण, आपल्याला त्याचं एक चांगलं जेवण मिळेल अशी अपेक्षा त्या कुत्र्यांना लागली होती. ठीक आहे, पुढच्या पेजवर बघू. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. आणि मी काय केलं मग? त्या रायटरनी काय केलं की त्या स्टिकने, हातातल्या छडीने त्यांनी त्या कुत्र्यांना बाजूला सारलं. अँड आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. मॅनेज्ड मी म्हणजे कसं बसं माझा हात त्या बेबी लंगूरच्या टेलपर्यंत, त्याच्या शेपटीपर्यंत त्याने आपला हात नेला. अँड जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल्ड रूफ. कारण तो त्या टाईल्ड रूफच्या एकदम टिप म्हणजे एड्ज म्हणजे कडेवरती ते बेबी लंगूर जे होतं ते घसरत आलेलं होतं. आणि ते कसं बसं रायटरनी आपल्या हाताने त्याची शेपटी पकडल्याला त्याला मदत झाली. अँड द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ठीक आहे, ते जे बेबी होतं, वानराचं जे ते पिल्लू होतं ते इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, त्याची काही हालचाल होत नव्हती. अँड लाईफलेस म्हणजे एकदम पूर्ण प्राण गेल्यासारखं ते वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि जवळ घेतल्यानंतर रायटरनी पाहिलं की ते एक मेल बेबी होतं, म्हणजे नर जातीचा ते वानर होतं, नर होता तो. अँड बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. हे कदाचित 5 ते 10 मिनिट चाललं असेल सगळं, किंवा 5 मिनिटामध्ये हा प्रकार घडला. आणि तोपर्यंत या सर्व आवाजांनी, सर्व गोंगाटांनी त्याचे आईवडील आणि त्याची बहीण पण उठले झोपेतून. आणि ते सुद्धा त्या ठिकाणी आले जिथं रायटरचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं. रेस्क्यू म्हणजे सुटका करणे. तो जो सुटका करत होता त्या वानराच्या पिलाची, त्या ठिकाणी त्यांनी येऊन विटनेसिंग म्हणजे ते साक्षीदार होते त्या रेस्क्यू ऑपरेशनचे. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि या आवाजाने सर्व आजूबाजूचे जे नेबर्स होते, शेजारी होते, ते सुद्धा काय झाले? त्या ठिकाणी जमा झाले. आणि ते पण पाहत होते दुरून की कशा प्रकारे जो रायटर आहे, जो लेखक आहे, तो त्या वानराच्या पिल्याला वाचवत आहे. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. मग रायटरनी काय केलं? त्या बेबी लंगूरला घेतलं आणि तो त्यांच्या बॅकयार्डमध्ये गेला. बॅकयार्ड म्हणजे मागचं अंगण, जे किचनच्या बाजूला जे छोटंसं आपलं किचन गार्डन असतं, छोटंसं अंगण असतं, ते त्यांच्या बंगलोमध्ये होतं. आणि तो रायटर त्याला तिथं घेऊन गेला. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप म्हणजे खुराडा. ठीक आहे, जे प्राण्यांना, छोट्या छोट्या प्राण्यांना ठेवण्यासाठी तिथं एक पोल्ट्री कूप केलेलं होतं त्यांच्या गार्डनमध्ये, बॅकयार्डमध्ये. तिथं तो त्याला घेऊन गेला त्या वानराच्या पिल्याला. अँड लेड म्हणजे त्याला तिथं ठेवलं, झोपवलं. ऑन द फ्लोअर म्हणजे जमिनीवरती त्या ठिकाणी त्याला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच म्हणजे ओरखडणे. ठीक आहे, असं त्या मोठ्या लंगूरने त्याला जे चावलं होतं त्याचे पण त्याच्या शरीरावर मार्क दिसत होते, म्हणजे खुणा, जखमा दिसत होत्या. आणि पूर्ण त्या मोठ्या माकडाने त्या छोट्या माकडाला स्क्रॅच, ओरबाडून काढलं होतं. ब्लड वॉज उझिंग म्हणजे ओव्हरफ्लो होणे. ठीक आहे, आणि त्याच्यामधून जो रक्त वाहत होतं. फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, त्याच्या काही जखमामधून रक्त पण वाहत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. आणि ते जे बेबी लंगूर होतं ते काहीच हालचाल करत नव्हतं, कारण ते खूप घाबरलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. लगेचच लेखकाच्या वडिलांनी त्याला फर्स्ट एड दिला, प्राथमिक उपचार प्रोव्हाइड केला. अँड टू क्लीन द वुंड्स आणि वुंड म्हणजे जखम,
त्याच्या ज्या जखमा आहेत त्या स्वच्छ केल्या अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि जी ब्लिडिंग होत होती त्याची, त्या ब्लिडिंग म्हणजे रक्त वाहणे, जे रक्त वाहत होतं ते थांबवलं. आय वॉज रिव्हील्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आय वॉज रिव्हील्ड म्हणजे मी एकदम रिव्हील्ड झालो, सुटकेचा मी श्वास सोडला, कारण ते बेबी काय करत होतं, ब्रिदिंग करत होतं, म्हणजे ते जिवंत होतं, अजूनही ते श्वासोश्वास करत होतं आणि ते जिवंत आहे हे पाहून लेखकाला खूप चांगलं वाटलं. इवन दो हिज ब्रीथ्स वेर शॅलो, म्हणजे त्याचे जे हार्टबीट्स होते, त्याचा जो श्वासोश्वास होता तो खूप जोराने चालत होता. ठीक आहे, तरीसुद्धा ते जिवंत आहे हे पाहून लेखकाला खूप चांगलं वाटलं. तर पुढील जो लेसन आहे किंवा राहिलेला जो भाग आहे आपण पुढच्या आपल्या पिरियडमध्ये पाहू. तर नक्कीच तुम्ही पुढच्याही आपल्या पिरियडमध्ये राहिलेल्या स्टोरीचा खूप आनंद घ्याल हे विश्वास ठेवते. आणि राहिलेले प्रश्न आपले बाजूचे तुम्हाला आज होमवर्कमध्ये सोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, so today we are going to start our remaining part of the lesson. So next on page number 10 our third paragraph. ठीक आहे, पेज नंबर 10 वरती आपला तिसरा पॅराग्राफ चालू आहे. तर आपण तिथून पुढे ही स्टोरी पाहूया. या आधीच्या भागामध्ये, लेसनच्या याआधी आपण काय पाहिलेलं आहे, याआधी आपण टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट ऑफ द लेसन. सो पेज नंबर 10 वरती आपला चौथा पॅराग्राफ सुरू आहे. तर त्या ठिकाणी आपण आज सुरुवात करूया. याआधीच्या लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे रायटरनी त्या वानराच्या लहान पिलाला त्या मोठ्या पिलाच्या अटॅकमधून सुटका केली होती आणि त्याला तो वाचवण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करत आहे. इथून पुढे जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये बघा काय घडतं आहे. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. ठीक आहे, मग तो जो अर्धवट मेलेल्या अवस्थेमध्ये ते जे वानराचं छोटं पिलू होतं त्याच्यावरती स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थोडंसं थंड पाण्याच्या अपकारे त्यांनी मारले. थंड पाण्याचे हबकारे त्याच्यावर मारण्यात आले. अँड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शँकी अटेम्प्ट्स. स्टिअर म्हणजे मूव्ह, पाण्याचे हबकारे मारल्यामुळे ते वानराचं पिल्लू थोडंसं हालचाल करू लागलं. अँड अ फ्यू शँकी अटेम्प्ट्स, शँकी म्हणजे शॅकी अटेम्प्ट्स, शेकपासून शॅकी हे तयार झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. तर शेक म्हणजे त्याला थोडंसं हलवल्यानंतर, ठीक आहे, थोड्या वेळ त्याला हलवावं लागलं आणि त्या प्रयत्नानंतर ही सॅटअप, ते उठून बसलं. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक. तो एकदम शॉकमध्ये होता, घाबरलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. जसं वाऱ्याने जसं पान हलतं तशा प्रकारे ते काय करत होतं, जसं थरथर कापत होतं. वाऱ्यामध्ये जसं एखाद्या झाडाचं पान थरथर कापतं तसं काय करत होतं, ते जे वानराचं छोटंसं पिलू होतं ते पण थरथर कापत होतं. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज, त्याचे 2 लुकलुकते डोळे वेल्ड अप म्हणजे पाण्याने भरून येणे, अश्रूंनी भरून येणे. त्याचे 2 छोटे ट्विंकलिंग आईज जे होते ते पाण्याने अश्रूंनी भरून आले. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब म्हणजे बघा आपण रडल्यानंतर कसे हुंदके देतो तशाच प्रकारे ते छोटंसं वानराचं पिल्लूसुद्धा सॉबिंग करू लागलं, हुंदके देऊ लागलं. विथ अ मफल्ड क्राय, मफल्ड म्हणजे इथं काय दिलेलं आहे, दबक्या आवाजामध्ये. क्वाइटंड सप्रेस्ड साऊंड, ठीक आहे, दबक्या आवाजामध्ये ते हळूहळू रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. सेम जसं आपण माणसे किंवा आपले माणसाचे जे बाळ असतात किंवा छोटी मुलं असतात, जसं ते खूप घाबरल्यानंतर किंवा अचानकपणे कुठून पडल्यानंतर ते खूप घाबरलेलं असतं आणि हुंदके देऊ जसं रडतं आपल्या आईला बघून, तशाच प्रकारे तशाच प्रकारचा ट्रॉमा म्हणजे इथं काय म्हणलं आहे, धसका, ग्रेट डिस्ट्रेस त्या वानराच्या पिलाला झालं होतं आणि ते पण त्याच प्रकारे हुंदके देऊन
दबक्या आवाजामध्ये रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी काय केलं, त्याला एक सोललेलं, पील म्हणजे त्याची साल, केळीची साल, ती पील्ड म्हणजे सोलून काढली, साल काढली वरची आणि ती त्याला दिली. आणि वानराला, माकडाला केळी खूप आवडत असते, तर त्यांनी ते विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. अनस्टेडी म्हणजे एकदम अशा थरथरत्या हाताने त्यांनी ते घेतलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि एकदम बिचकत ते काय करू लागलं, बाईट म्हणजे त्याचे एक एक तुकडा तो खाऊ लागला. नेक्स्ट पॅराग्राफ. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. ठीक आहे, माझं आता लक्ष कुठं होतं, माझं म्हणजे त्या लेखकाचं लक्ष आता त्या बेबी लंगूरचं रिवायवल म्हणजे हळूहळू त्याच्या तब्येतीमध्ये जी सुधारणा होत चालली होती. ते एकदम सुरुवातीला घाबरलं होतं, आता त्याचं घाबरणं थोडं हळूहळू कमी होत होतं आणि पूर्णपणे लेखकाचं लक्ष त्या बेबीकडे होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग. अनकॅनी म्हणजे विचित्र. मला एक विचित्र अशी जाणीव झाली. काय जाणीव झाली बघा, ऑफ बीइंग वॉचड म्हणजे माझ्यावर कोणतरी लक्ष ठेवत आहे, माझ्याकडे सतत कोणतरी लक्ष ठेवून आहे, अशी फिलिंग त्या लेखकाला झाली. अँड आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप. त्या कूप म्हणजे खुराड्यामधून मी टर्न्ड अवे, फिरून पाहिलं. फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि त्यांनी वरती पाहिलं. देर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. आणि त्या ठिकाणी ती मदर लंगूर जी होती ती बसली होती ऑन द किचन रूफ. त्या लेखकाच्या घराच्या छताच्या कुठे, रूफवरती, छतावरती ती बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि जी माझी प्रत्येक मूव्ह होती, प्रत्येक हालचाल होती, ती आई जी होती ती बघत होती. त्याची धूळ उठली काही त्या बांधकामाची. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती एकदम शांतपणे तिथं बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट, जसं ती कन्व्हिन्स करून म्हणजे पटवून सांगत होती, दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आता लेखकाच्या हातामध्ये ते वानराचं पिलू जे आहे ते खूप सेफ आहे, तिथं त्याला काहीही इजा नाही याची खात्री तिला पण वाटत होती. आणि ती तिच्या बॉडी लँग्वेजमधून पण ती तसं दाखवत होती की येस माय चाइल्ड इज सेफ. तुझ्या हातामध्ये माझं बाळ एकदम आता सुरक्षित आहे, असं तिच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं. नेक्स्ट. अँड मीन वाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आणि त्या दरम्यान ते बेबी लंगूर जे होतं त्यांनी पाहिलं की त्याची आई तिथंच आहे. अँड स्टार्टेड टू सॉब. आणि त्याच्या आईला पाहून ते जास्त हुंदके देऊ लागलं. अँड क्राय अ लिटल लाऊडर. आणि आता अजून ते जास्त मोठ्याने रडू लागलं. कारण बघा, एखाद्या बाळाला ज्यावेळेस ते रडत असतं आणि त्याची आई दिसते त्यावेळेस ते अधिकच जास्त भावनिक होतं, बरोबर आहे की नाही. आणि आपलं जशा भावना असतात तशाच प्राण्यांच्या पण असतात. आणि त्या वानराच्या पिलांनीसुद्धा सेम आपल्या व्यक्तींप्रमाणे जे आपल्या इतर आपल्या जसे मनुष्याचे जे बाळ असतात तसे ते जसा रिस्पॉन्स देतात तसंच ते सुद्धा रिस्पॉन्स देत होतं. आणि आपल्या आईला बघितल्यानंतर त्यांनी पण मोठ्याने रडायला सुरुवात केली. अँड आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाउ द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मग लेखकांनी काय केलं, तो त्या कूपच्या म्हणजे त्या खुराड्याच्या दरवाजापासून तो थोडासा दूर गेला, जेणेकरून ती जी मदर आहे, ती जी आई आहे त्या वानराच्या पिलाची, ती त्याच्याजवळ येऊ शकेल. आणि त्या वानराच्या पिलाला अजून धीर येईल त्याची आई जवळ आली तर, म्हणून लेखकांनी स्वतःला त्या खुराड्यापासून दूर नेलं. इमिडिएटली द मदर डिसेंडेड म्हणजे उतरणे. लगेचच ती जी आई होती, शी डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. नंतर काय केलं, त्या आई पटकन त्या छतावरून खाली उतरली आणि तिने तिच्या पिलाला पटकन आपल्या आर्म्समध्ये, आपल्या बाहूमध्ये घेतलं. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युरी अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम.
ठीक आहे. तिथं काय सांगितलं बघा, शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. तिने तिच्या बेबीच्या बॉडीकडे एकदम इन्स्पेक्शन म्हणजे निरीक्षण करणे. तिच्या बेबीच्या बॉडीचं काय केलं, निरीक्षण केलं की कुठं कुठं तिच्या बाळाला लागलेलं आहे. अँड चेक द इंजुरीज. तिने त्याच्या जखमा जी आहेत त्या चेक केल्या. अँड देन कडल्ड हिम टाईटली. आणि तिने एकदम त्याला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. इन हर बॉझम. आपल्या छातीशी कवटाळलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. आणि आपल्या आईच्या, काळजी घेणाऱ्या आईच्या बाहूमध्ये किंवा तिच्या छातीशी घट्ट धरल्यानंतर त्या बाळाला पण खूप चांगलं वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तिथंच त्याची आई, ती जी बेबी मदर जी वानर होती किंवा जी आई वानर होती, ती त्या बाळाला आपल्या लॅप म्हणजे मांडीवरती घेऊन थोडा वेळ तिथंच बसून होती. अँड इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि ती जणू विचार करत होती की फर्दर असॉल्ट म्हणजे पुढे कधीही तिच्या बाळावरती अटॅक होऊ नये, म्हणून तिनं आता इथून पुढे काय पाऊल उचलावं, कोणतं पाऊल उचलावं किंवा असं काय करावं जेणेकरून तो जो मेल लंगूर होता किंवा त्यांचा जो लीडर होता तो त्या बाळावरती पुन्हा अटॅक करणार नाही, याचा ती जणू काही विचार करत होती. आणि हे सगळं काही लेखक दुरून पाहत होता. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आईज. ठीक आहे. थोडे काही सेकंद ती जी आई होती ती लेखकाच्या डोळ्यामध्ये पाहत होती. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आजही लेखक असं म्हणतो की आजही मी ज्या वेळेस तो प्रसंग आठवतो त्यावेळेस ती आई कोणत्या प्रकारे माझ्या डोळ्यामध्ये पाहत होती ते मी अजूनही विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी. आणि ती जणू काही तिच्या डोळ्यामधून एक ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञता, एक धन्यवाद जो असतो तिच्या डोळ्यामधून ती लेखकाला देत होती. का देत होती? कारण लेखकाने तिच्या पिलाचे जीव वाचवले होते. फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ओव्हरवेल्म्ड म्हणजे भरून येणे. आणि लेखकाचं सुद्धा मन भरून आलं ज्या प्रकारे ती आई समाधानी झाली होती आणि ज्या प्रकारे ती आई कृतज्ञता लेखकाशी व्यक्त करत होती ते पाहून ती काय झाली, तो एकदम भरून, त्याचं पण मन एकदम भरून आलं. देर सॅट अ युनिव्हर्सल मदर. ठीक आहे. ती एक सर्व जगाची माता जणू काय बसली होती. अँड होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि आपल्या दुःखी कष्टी बाळाला तिनं आपल्या मांडीवर घेऊन ती काय करत होती, लेखकाला परत धन्यवाद म्हणत होती. देन इन अ फ्लॅश, अचानकच काय झालं बघा, शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. तिने आपल्या बाळाला असं आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि एक उडी तिने लेखकाच्या जे किचनचं छत होतं त्याच्यावरती तिने उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. विशियस म्हणजे एकदम जो भयानक, जो भयंकर असा, तो निर्दयी असा तो मेल लंगूर होता. तिने त्याचा कानोसा घेतला. तो कुठं आजूबाजूला आहे का याचा कानोसा घेतला. अँड देन लिफ्ट म्हणजे लिफ्टचं पास्ट फॉर्म आहे. लिफ्ट म्हणजे झेप घेणे. आणि तिने काय केली, झेप घेतली. अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. व्हायलेंट एन्काउंटर म्हणजे काय, जिथं तो एकदम भयंकर प्रकार घडला होता त्या प्लेसपासून, त्या जागेपासून ती अपोजिट डायरेक्शनला निघून गेली. अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला ती काय झाली, ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर. आणि ती छोटीशी भेट, त्या वानराच्या पिलाची आई जी होती तिच्याशी झालेली छोटीशी भेट. अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. ठीक आहे. त्या भेटीमधून लेखकाच्या काय लक्षात आलं हे तो सांगत आहे. काय म्हणतो बघा, द इंटरस्पेसीज कम्युनिकेशन म्हणजे प्राणीमात्रांचा जो आपल्याशी कम्युनिकेशन चालत असतं, एकमेकांतील जो संवाद चालू असतो. अँड म्युच्युअल ट्रस्ट
म्हणजे जो एकमेकांवरती ट्रस्ट म्हणजे विश्वास असतो, परस्पर जो दृढ विश्वास असतो, इज इंडीड अ रिॲलिटी, हेच खरं सत्य आहे. बरोबर आहे की नाही? बोलूनच दाखवावं तरच ती भावना व्यक्त होते असं नाही. आपण बऱ्याच वेळेस इतरांच्या भावनेमधून, इतरांच्या ॲक्शनमधून किंवा इतरांसमोर आपल्यासमोर कोणत्या भावना व्यक्त करतात त्याच्यामधून पण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला समजत असतात. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि त्याच वेळेस इतरांच्या मनाशी आपल्या तारा जुळल्या पाहिजेत. अँड द रिलेशनशिप हम्स इन टू द ॲक्शन. ठीक आहे. आणि त्यानंतरच एकमेकांचे जे नाते आहे, आपले जे नाते आहे इतरांशी, ते खुलत जातं. जर मनाच्या तारा जुळल्या तर ते जे नातं आहे ते अधिक खुलत जातं, अधिक घट्ट बनत जातं. ठीक आहे. पुढे बघा. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्या आईने दाखवून दिलं होतं की फक्त फूडच नाही, फक्त अन्न दिलं तरच ते आपल्याला धन्यवाद मानतात नाही, असं नाही. तर आपल्या अनेक प्रकारच्या मदतीमधून प्राणीसुद्धा, म्हणजे मनुष्याची एक जी हेल्पिंग नेचर असतो तो त्यांना समजत असतो. ठीक आहे. फक्त अन्नच दिलं तर ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात असं नाही. तर आपल्या प्रत्येक जी आपण मदत करतो त्यांच्यावरती करुणा दाखवतो आणि त्याच्या बदल्यामध्ये अनेक प्राणीसुद्धा आपल्याला त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात. जसं आपल्या घरामध्ये एखादा कुत्रा असतो, आपण जेवढा त्याला जीव लावतो त्याच्या दुप्पट ते आपल्यावरती प्रेम करतं. बरोबर आहे का नाही? तसंच प्रत्येक प्राण्याचं सुद्धा असतं. मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देर वेर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. पण इतरही अनेक प्रकारे आपण एक बॉन्ड, एक रिलेशनशिप आपण प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये बनवत असतो. कंपॅशन म्हणजे अनुकंपा, आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एक अनुकंपा तयार होते. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि आपल्यामध्ये सामंजस्य निर्माण होतं. आणि हे आपल्या कृतीतून ते मुके प्राणीसुद्धा हे समजून घेतात. ठीक आहे. 55 years हॅव बीन पास्ड सिन्स दॅट डे. आता ही घटना घडून 55 वर्ष झालेली आहेत लेखकाच्या आयुष्यामध्ये. ही घटना घडल्यानंतर आज 55 वर्ष उलटून गेले तरीसुद्धा लेखकाला आजही ही घटना आठवते. अँड आय एम नाऊ 70 years ओल्ड. लेखक काय म्हणत आहे? मी आज 70 वर्षांचा आहे. म्हणजे ही घटना तो 15 वर्षाचा असताना घडलेली आहे आणि आता लेखक 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर. पण मला अजूनही फॉन्डली, एकदम आत्मीयतेने तो प्रसंग आठवतो. दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तो जो एक खास वानराचं पिल्लू ज्याला लेखकाने वाचवलं होतं, ती घटना अजूनही 55 वर्षानंतर लेखकाला जशीच्या तशी डोळ्यासमोर दिसते आणि आठवते. ठीक आहे. तर हा सुंदर एक अनुभव तपन मुखर्जींनी आपल्याला या लेसनमधून सांगितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला या ज्या लेसनचे जे सगळे हार्ड वर्ड्स आहेत ते तुमच्या वहीमध्ये एक वोकॅब्लरी सेक्शन करायचं आहे. तिथं सर्व शब्द लिहून काढायचे आहेत आणि सगळ्यात आधी हे सर्व शब्द काय करायचे, तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर हे पाठांतर झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सर्व प्रश्न जे आहेत, हे जे मार्जिनमध्ये साईडला दिलेले पिंक कलरच्या बॉक्समध्ये जे बाजूला दिलेले शब्द आहेत, प्रश्न आहेत, ते प्रश्न एक एक लिहायचेत, समजून घ्यायचे, धड्यामधून त्याचे उत्तरं शोधायचेत आणि तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये ते उत्तर लिहायचे आहेत. आणि तुमच्या डायजेस्टमध्ये सुद्धा जे काही पॅसेज दिलेत वर्कबुकमध्ये वगैरे, ते पण तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. तर आपण पुढच्या पेज नंबर 12कडे वळूया. तर पान नंबर 12 काढा. इथं जी इंग्लिश वर्कशॉप आहे ती आपल्याला पाहायची आहे आणि ती त्या वर्कशॉपमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पण आज आपण दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू सॉल्व अँड दॅट विल हेल्प यू टू सॉल्व द डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन इन युअर एक्झाम्स इन द पॅसेज. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघूया. स्टेट वेदर यू ॲग्री अँड डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्या स्टेटमेंटसोबत तुम्ही ॲग्री आहात का डिसॲग्री आहात, म्हणजे तुम्ही सहमत आहात का असहमत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. तुमचे जे काही उत्तर आहेत
त्याला पण तुम्हाला प्रॉपर रिझन, त्याचं कारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, चला तर बघूया काय आहे ते. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. म्हणजे जिथं रायटर राहतो ते कंपाऊंड जे आहे, तो जो आवार आहे, तिथलं जे वातावरण आहे ते रिच इन नेचर्स बाउंटी, एकदम निसर्गरम्य तिथलं वातावरण आहे. तर पाहिलं होतं आपण आपल्या पहिल्या पॅसेजमध्ये हे निसर्गाचं तिथं वातावरण, जे निसर्गाचं तिथं वातावरण आहे ते रायटरनी काय केलेलं आहे, तिथं वर्णन केलेलं आहे. तर आपण पाहिलं होतं की तिथलं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे. सो यू शुड बी ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. आपल्याला तिथं काय लिहायचं आहे, आय एम ॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज in the first paragraph the writer has described the natural beauty of that place. ठीक है. The second statement is that holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. In the third passage also writer has described that त्या लेखकाने तिथं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे सण आणि उत्सव किंवा त्या दुर्गापूजेच्या सुट्ट्यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचण्याचा आनंद घेतो आणि त्याला ती संधी तिथं मिळालेली आहे सुट्ट्या असल्यामुळं. तर यू शुड राईट ओवर देअर दॅट आय एम ॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज द रायटर सेड दॅट इन द वॅकेशन ही हॅज गॉट द अपॉर्च्युनिटी टू रीड द व्हॅरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. नाव सी, तिसरं काय दिलेलं आहे तिथं, द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. नरेटर म्हणजे कोण, जो ही स्टोरी नरेट करून सांगत आहे. नरेट म्हणजे कथन करून सांगत आहे. तर रायटरच हा नरेटर आहे. तर तो रायटर काय करत आहे, त्यांनी मिस्टेक केली, त्यांनी चूक केली, त्या बेबी लंगूरला वाचवते वेळेस चूक केली. असं काहीच घडलेलं नाही आहे स्टोरीमध्ये, बरोबर आहे की नाही. आपण सगळी स्टोरी बघितलेली आहे आणि अशी काहीही चूक इथं घडलेली नाही. सो तिथं तुम्ही डिसॲग्री असं लिहायचं आहे. ठीक आहे, आय एम डिसॲग्री विथ द स्टेटमेंट बिकॉज द रायटर मेड एव्हरी राईट अटेम्प्ट टू सेव्ह दॅट बेबी लंगूर. फोर्थ स्टेटमेंट, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. प्राणी त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. आपण या लेसनमध्ये बघितलेलं आहे की त्या बेबी लंगूरचं आणि त्याच्या आईने दोघांनी पण कशा प्रकारे त्यांचे इमोशन्स या लेसनमध्ये व्यक्त केलेले आहेत. प्राणी, कुत्रेसुद्धा त्यांचं इमोशन व्यक्त करत होते, पुन्हा कावळे पण, आणि तो जो मेल लंगूर होता ज्याने अटॅक केला होता तो त्याचा राग व्यक्त करत होता. कुत्रे ते पण त्यांचा राग व्यक्त करत होते, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांनीसुद्धा काय केलेले आहेत, आपले इमोशन्स व्यक्त केलेले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला डिसॲग्री लिहायचं आहे. नंतर पुढचं स्टेटमेंट आहे, द नरेटर वॉज 55 years old वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड. ठीक आहे, हा जो प्रसंग घडला त्यावेळेस नरेटर 55 years old आहे, 55 वर्षाचा आहे का, नाही, चुकीचं आहे हे स्टेटमेंट. रायटर काय म्हणत आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये की तो आत्ता 70 वर्षांचा आहे आणि 55 वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस तो फक्त 15 वर्षाचा होता, बरोबर आहे का नाही. तर हे स्टेटमेंट डिसॲग्री असं लिहायचं आहे आणि तिथं जे लास्ट पॅरेग्राफमध्ये जी रायटरनी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे. तर आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला पाहायचं आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये पाहायचं आहे. इथं आपल्याला मॅच करायचं आहे. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. तर ग्रुप ए आणि ग्रुप एमध्ये काही शब्द आणि फ्रेजेस दिलेले आहेत आणि ग्रुप बीमध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्या फ्रेजेसचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्या योग्य फ्रेजचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे किंवा त्याची मॅच करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण फ्रेजेस तुम्हाला पॅरेग्राफमध्ये जे तुमचे पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स येतात तर व्होकॅब्लरी सेक्शनमध्ये तुम्हाला काय फ्रेजेस दिलेले असतात आणि त्याचं तुम्हाला राईट मिनिंग कुठून तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहायचा असतो. तर त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाची खूप मदत होईल. तर या क्वेश्चनचा जो अभ्यास आहे तो करणं खूप महत्त्वाचं आहे. तर लक्ष द्या. ग्रुप एमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिली जी फ्रेज दिलेली आहे, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ.
याचा अर्थ काय आहे बघा, सी ऑप्शन आहे किंवा 3 नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, काय आहे सी नंबरचं ऑप्शन? टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. नाही सॉरी, ऑप्शन क्रमांक 6 याच्यामध्ये दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 6, टू बी अन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. एखाद्या गोष्टीचा महत्त्वाचा भाग असणे, एखाद्या गोष्टीचा महत्त्वाचा भाग असणे हे ह्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तर नंबर ए जे फ्रेज आहे त्याचं उत्तर आहे नंबर 6, टू बी अन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. नंतर दुसरं ऑप्शन आहे टू बी एनग्रॉस्ड इन. एखाद्या गोष्टीमध्ये खूप मग्न असणे. तर याचं उत्तर काय आहे बघा, नंबर 5, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे व्यस्त होणे, मग्न होणे. तर नंबर 2चं उत्तर इकडचं आहे नंबर 5. रोमन न्यूमरल्समध्ये दाखवलेले आहेत, तर नंबर 5 हे उत्तर आहे. सी थर्ड ऑप्शन आहे टू टेक नोटीस ऑफ. एखाद्या गोष्टीची नोटीस म्हणजे आपण लक्ष देणे किंवा एखाद्या गोष्टीला आपण ग्राह्य धरणे. बघा त्याचं उत्तर काय येतं, याचं उत्तर इकडे येतं पहिलं एकदम, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणे आणि अटेन्शन, लक्ष देणे त्या गोष्टीकडे. त्याच्या पुढचा नंबर आहे टू फिगर आउट. नंबर 4, टू फिगर आउट म्हणजे एखाद्या गोष्टी फिगर आउट करणे, एखाद्या गोष्टीला ओळखणे. तर त्याचा ऑप्शन कोणता आहे बघा इकडे, 2 नंबरचा ह्याचं ऑप्शन करेक्ट उत्तर येईल, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण योग्य असणे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची फ्रेज बघा, टू पॉन्डर ओव्हर. तर याचं काय उत्तर येतं, टू पॉन्डर ओव्हरचं येतं नंबर 4चं उत्तर येतं हे. तर याच्यामध्ये काय आहे बघा, टू थिंक अबाउट सिरियसली. टू पॉन्डर ओव्हरचा अर्थ काय येतो, टू थिंक अबाउट सिरियसली. एखाद्या गोष्टीचा एकदम सिरियसली म्हणजे आपण एकदम सिरियस होऊन एखाद्या गोष्टीचा विचार करणे. त्याच्या खाली नंबर 6, टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. एफ. ठीक आहे, टू बी ओव्हरवेल्म्ड बाय म्हणजे एकदम भरून येणे. त्याचं काय उत्तर येतं बघा, ऑप्शनमध्ये नंबर 7 क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ते त्याचं योग्य उत्तर असेल, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला इमोशनली भावनिक होऊन पॉवरफुल वेनी एकदम दृढ होऊन एकदम आपण पॉवरफुल वेनी त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. नंतर जी जे ऑप्शन आहे त्याचं आहे इन अ फ्लॅश, अचानक, सडनली. तर इथं त्याचं कोणतं करेक्ट उत्तर येतं बघा, जीचं लास्ट वन, नंबर 8 इज द राईट ऑप्शन. व्हेरी क्विकली. इन अ फ्लॅशचं उत्तर काय येतं, व्हेरी क्विकली, एकदम अचानकपणे. आणि लास्ट आहे एच, टू फाइंड अ सोलॅस. आता याच्यामध्ये कोणतं राहिलं, एचचं नंबर 3 जे आहे ते त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. एकदम कम्फर्ट आणि पीस भेटणे एखाद्या गोष्टीचा. दॅट इज द ऑप्शन 3 इज द राईट आन्सर ऑफ एच. नाव कम ऑन क्वेश्चन नंबर 3, राईट इन युअर ओन वर्ड्स. ठीक आहे. ए, वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. सुरुवातीला काय करतो रायटर काय करतो की कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करतो. का, तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं की का दुर्लक्ष करतो. कारण रायटरला वाटतं की कुत्रे कदाचित रस्त्यावरती इतर कोणत्या तरी दुसऱ्या प्राण्याला ते भुंकत असावेत. तर सुरुवातीला तो दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस भुंकणं वाढत जातं त्यावेळेस तो रायटर त्याच्याकडे लक्ष देतो. तर तिथं तुम्हाला लिहायचं आहे, बिकॉज द नरेटर वॉज रीडिंग द बुक्स ॲट दॅट टाईम. तो जो नरेटर आहे त्यावेळेस तो पुस्तक वाचत असतो. आणि सेकंडमध्ये तुम्ही लिहायचं आहे की त्याला वेगवेगळे मॅगझिन्स वगैरे वाचण्यामध्ये त्याला खूप आवड असते. अँड ॲट दॅट टाईम ही वॉज एनग्रॉस्ड इन हिज मॅगझिन्स. आणि त्याला सुरुवातीला असं वाटतं की मे बी द डॉग्स वेअर बार्किंग ॲट अ पिग. सुरुवातीला त्याला असं वाटतं की कदाचित इथे एखाद्या पिगवरती, एखाद्या रस्त्यावरच्या छोट्याशा इतर डुकरावरती वगैरे काय करत असेल, ते भुंकत असेल, म्हणून तो सुरुवातीला लक्ष देत नाही.
नंतर बी दुसरं ऑप्शन आहे, वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. मदर लंगूरने त्या बेबीला त्या कूपमधून, खुराड्यामधून पटकन येऊन घेण्याचा प्रयत्न का नाही केला. ती काही वेळ किचनच्या रूफवरती शांतपणे बसून होती आणि तिने पटकन काही मूवमेंट नाही दाखवली. ती शांतपणे बसून का बघत होती. बिकॉज देर वेर 2 reasons. शी वॉज लुकिंग ॲट हर बेबी क्वाइटली. ती शांतपणे तिच्या बाळाकडे बघत होती. आणि दुसरं उत्तर त्याचं काय येऊ शकतं की शी हॅड अ कॉन्फिडन्स. तिला एक विश्वास होता दॅट द रायटर और द नरेटर इज टेकिंग केअर ऑफ हर बेबी. तो जो नरेटर आहे तो तिच्या बाळाची योग्य काळजी घेत आहे. ही वॉज गिविंग दॅट बेबी अ banana to eat and giving the baby the first aid. So all these things she was looking from the roof and she was confident that her baby is safe. Okay, so that is why she was not taking any sudden actions. Now question number 4. Read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. आता आपण लेसन एकदम व्यवस्थितपणे डीपली आपण अभ्यास केलेला आहे आणि इथं त्याचे काही 13 असे वाक्य दिलेले आहेत त्या धड्यामधून. आणि ते जे वाक्य आहेत तिथं त्याचा क्रम जो आहे तो काय दिलेला आहे, खालीवर दिलेला आहे. तर आपण एवढा धडा छान अभ्यास केलेला आहे तर आपल्याला ते ऑप्शन्स वाचल्यानंतर ते खालीवर झालेले आहेत हे लक्षात येतं. आणि कोणता ऑप्शन आधी यायला पाहिजे तर तो पण ऑप्शन काय तो आपल्याला ओळखू येतो. तर मी ऑप्शन कोणता पहिला दुसरा येतो हा सांगत जाईन आणि पुढे जे रिकामे बॉक्स आहेत तिथं तुम्हाला त्याचा योग्य क्रमांक टाकायचा आहे. तर तुम्ही काय करा, आधी सगळे ऑप्शन्स वाचून घ्या आणि नंतर आपण त्या उत्तराकडे काय करूया, कोणतं ऑप्शन पहिलं येतं, दुसरं येतं, तिसरं येतं याप्रमाणे आपण त्याचा सिक्वेन्शियल म्हणजे योग्य अनुक्रम त्याचा लावायचा आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. आता याच्यामध्ये 6 ऑप्शन जे आहे, आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हॅरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स, हे पहिल्या क्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे ते येतं. कारण सुरुवातीला आपण लेसनच्या सुरुवातीला बघितलं की लेखक जो आहे तो आपल्या पुस्तकामध्ये एकदम व्यस्त आहे, एकदम मग्न आहे पुस्तकं वगैरे वाचण्यामध्ये. नंतर दुसरं जे ऑप्शन येतं ते कोणतं येतं, नंबर 5. नंबर 5चं जे वाक्य आहे, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, मी एकदम पूर्णपणे माझ्या पुस्तकामध्ये मग्न होतो, हे नंबर 2चं येतं. नंबर 3मध्ये काय येतं बघा, नंबर 3 हे नंबर 3चंच उत्तर आहे. आय हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर, आणि मला जवळूनच काहीतरी गोंगाट ऐकू येत होता, हे नंबर 3 आहे. नंबर 4, आय सॉ समथिंग हॉरिबल, नंबर 10 जे आहे वाक्य, 10 नंबरचं वाक्य, मी काहीतरी हॉरिबल पाहिलं. ज्यावेळेस त्यांनी ऐकलं तो बाहेर गेला आणि त्याने रस्त्यावरती त्या छतावरती काय पाहिलं होतं, त्या क्लबच्या छतावरती एकदम असं भयानक असं दृश्य पाहिलं होतं. आता नंबर 5वरती येऊया. नंबर 4चं जे वाक्य आहे ते नंबर 5मध्ये येतं. आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, त्या वानराच्या जातीमध्ये आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम, मी तो प्राण्यांमध्ये असलेलं एक भयानक परंपरा पाहिली होती की जो मेल लंगूर असतो तो त्या छोट्या लंगूरला काही चूक झाल्याबद्दल खूप मारत असतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आता आपण नंबर 6वर येऊया. तर 9 नंबरचं जे वाक्य आहे ते त्याच्यानंतर येतं. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स, मी एक जाड अशी काठी घेतली आणि थ्रोईंग स्टोन्स ती एका हातात घेतली आणि दुसऱ्या हाताने तो लेखक जो होता तो त्या मोठ्या वानरावरती दगड फेकत होता, ते नंबर 6चं वाक्य येईल. नंतर पुढे 7 जे वाक्य, 7व्या क्रमांकाला जे वाक्य येतं ते ऑप्शनमध्ये दिलेलं नंबर 12 वाक्य येतं आहे. आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, मी त्या बेबी लंगूरच्या शेपटीला धरलं आणि शेपटीला धरण्याचा कसं तरी प्रयत्न केला. म्हणजे लेखकाने ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस कसं बसं त्या बेबी लंगूरचं काय आलं, हातामध्ये त्याच्या शेपटी आली त्याला वाचवण्यासाठी, ते नंबर 7चं वाक्य येईल. आता नंबर 8ला जाऊया. 1 नंबरचं जे वाक्य आहे ते नंबर 8व्या स्थानावरती येईल. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड,
आणि त्या बेबी लंगूरला वाचवल्यानंतर लेखक त्याला काय केला, त्याच्या आपल्या बॅकयार्डमध्ये म्हणजे मागच्या अंगणामध्ये घेऊन गेला. पुढे येऊया नंबर 9. जे 7व्या नंबरचं वाक्य आहे ते 9व्या क्रमांकावर येईल. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. तिथं नेल्यानंतर फर्स्ट एड दिल्यानंतर लेखकाने त्याला काय केलं होतं, त्याला पील्ड बनाना म्हणजे सोललेलं जे केळी आहे ती त्याला खायला दिली होती. नंबर 10 जे शेवटचं वाक्य आहे नंबर 13 ते 10व्या क्रमांकावर येईल. आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. तिथं काय म्हणलेलं आहे, मी जी आई आहे त्या बाळाची तिला तिच्या बाळाजवळ येऊ दिलं. बघा एकानंतर ह्या घटना अशा प्रकारे घडलेल्या आहेत. नंतर 11व्या क्रमांकावर नंबर 2चं वाक्य येईल. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या जे डोळ्यामधून ती तिच्या भावना व्यक्त करत होती तो जो प्रसंग आहे तो मी विसरू शकत नाही असं रायटर म्हणतो. ठीक आहे. आणि आता 12वं वाक्य कोणतं येईल, नंबर 11चं जे वाक्य आहे पुस्तकामधलं ते नंबर 12 येईल. आय वॉज अशोर्ड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. मला असं दाखवण्यात आलं त्या आई लंगूरकडून की फूड इज नॉट द ओनली मीन्स, म्हणजे अन्नच फक्त एक कम्युनिकेशन मीन्स नाही आहे, बोलण्याचं साधन फक्त अन्नच आहे नाही, किंवा प्राणी आपल्यावर फक्त अन्नासाठीच अवलंबून असतात असं नाही, असं त्या रायटर त्या पॅसेजमध्ये म्हणत आहे. आणि नंबर 13 जो येतो तो नंबर 8चं वाक्य आहे. आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. ठीक आहे, मला अजूनही ते एन्काउंटर किंवा तो